कळंबा येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाचा पोलिसांनी उलगडा केला असून अवघ्या 24 तासात 3 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। मालमत्तेच्या वादातून हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। कळंबा येथील महाराष्ट्र नगरमधील एका घरामध्ये काल संध्याकाळी स्फोट झाला होता। जिलेटिन कांड्यांच्या साहाय्याने झालेल्या या स्फोटामुळे घराच्या भिंती कोसळल्या होत्या, तर शेजारील घरांचेही नुकसान झाले होते। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ शोध मोहीम राबवली। तपासात जिलेटिन कांड्यांचे अवशेष आढळल्याने घातपाताचा संशय बाळगला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास पथके तयार केली होती। या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपी परिते परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले। प्रज्योत पवार राहणार कळंबा, अभिजित चौगले आणि प्रसाद चौगले राहणार परिते अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत। यातील प्रज्योत पवार आणि मनीष पेटे यांच्यात प्लॉटवरील मालमत्तेचा वाद सुरू होता। या वादातून कथित अपमान आणि शिवीगाळ झाल्याच्या रागातून प्रज्योतने संबंधित घर स्फोटकाने उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।